किती निघाले एक? काय करतो रे काय? शकता आमच्या मोगऱ्याच्या वेलाला किती सारे मोगऱ्याची फुलं आलेले आहेत आणि तशी तर रोजच जास्त येते, आज थोडीशी कमी आले माहिती आहे काय. आणि वेल पण खूप मोठा झाला आमचा, वरच आलेले आहेत, जास्त खाली नाही आहे. आणि हे जे जाड फुलं आहे ना याला फक्त 2च फुलं आलेली आहेत, म्हणजे 2-2च निघत आहे, जास्त निघत नाही आहेत. तसं तर हे छोटे छोटे आहेत ना, म्हणजे एकेरी पाकळीचे हे जास्त निघत आहेत. तर चला मी पूजेसाठी पटकन ही फुलं तोडून घेते. आणि आज हवा पण खूप आहे, बघू शकता तुम्ही उन्हाच्या. आणि ही फुलं कशी सोकत आहेत, फुलं पण सोकत आहे आणि झाडं पण सोकत आहेत. म्हणजे सकाळ संध्याकाळला पाणी देऊन पण हे सोकतच आहेत, काय माहिती का बरं. आणि गुलाबाचं झाड तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे, काहीच पाकळ्या नाही आहे. कारण की मागं आले होते तर माकडांनी सर्व त्याच्या म्हणजे पानं आहेत ना, कवडे पानं पण खाऊन घेतले आणि त्याच्या कड्या पण खाऊन घेतल्या. तेव्हापासून त्याला येतच नाही. आता पावसाळा सुरू झाला की त्याला छानपैकी मस्त आता फुलं येणं चालू होते. पालक पण सोकलेला. इथून पुन्हा हे मला गार्डन एक दिवस साफ करावं लागणार आहे, कारण की हा जो पालक आहे ना हा काढून घेणार मी, त्याच्यानंतर हे पूर्ण साफ करून घेणार. सर पूजेसाठी अगोदर मी फुलं तोडून घेते. तर आज जेवणामध्ये मी बनवत आहे डाळ पालक, कारण की डाळ पालक आमची इथं खूप आवडते आणि आज सर्वांची इच्छा पण होती डाळ पालक खायची, म्हणून म्हटलं चला आज डाळ पालकच बनवते. काय करते? प्रोटीन शेक केला. कशाचं? युरिकचं. कशासाठी? वजन वाढवणे. अरे वा, एक नंबर. कारण की मी जेव्हा खाली तेव्हापासून मला खूप म्हणतात की तू रोड आहे आपल्या घरामध्ये सगळेजण हेल्दी आहे, तू सूट नाही होत सूट होते म्हणजे मला मी लठ्ठ तू रोड झाली. हा बरोबर आहे. आणि म्हणून मग यांनी हे मग प्रोटीन शेक मागवलेलं माझं. अच्छा हे तर वनिला फ्लेवरचं आहे का? हा वनिला फ्लेवर. हा प्रोटीन शेक वनिला फ्लेवर कॉफी प्रोटीन शेक. आणि हा माझा चांगला आहे टेस्ट पण खूप छान आहे, चॉकलेटची टेस्ट आहे. आणि हा माझा दुसरा डब्बा आहे. याने माझं वजन पण वाढलं माहितीये का? ते किती म्हणजे आधी होतं 47 आता 57. अरे वा, 3 kg वाढलं का? हो 3 kg वाढलं. चांगलं आहे मग तर. आणि हे छान आहे माहितीये का, म्हणजे कसं आहे जर तुम्हाला वेट वाढवायचा असला तर दिवसातून 3 टाइम घ्यायचा आहे. अच्छा. आणि ते पण दुधामध्ये. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे तर त्यासाठी पण घेऊ शकतो आपण. मला चांगलं आहे मग तर. तर हे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना 2 वेळा घ्यायचं आहे. मला वाढवायचं आहे म्हणून मी 3 टाइम घेत आहे. अच्छा. त्यांना फक्त असं आहे की मी दुधामध्ये घेते, त्यांना पाण्यामध्ये घ्यायचं. जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हे पाण्यामध्ये घ्यावं लागेल. अच्छा. हे सपोज मी घेतलं तर मी तसंही दुसरे जे प्रोटीन शेक घेते ते पाण्यामध्ये घेते. वेट लॉस साठी पाण्यामध्येच घ्यावं लागतं. आणि आता तू गेन करायचं तर तू दुधामध्ये घेते. अच्छा. 3 टाइम घ्यावं लागते, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. 3 टाइम म्हणजे वेट गेन करायसाठी आणि वेट लॉस करायसाठी 2च टाइम. 2 टाइम सकाळ संध्याकाळ. अच्छा. आणि अच्छा, तर मील रिप्लेसमेंटचं काम करते समजा. हे प्रोटीन शेक खूप लवकर बनते आणि जास्त मेहनत पण लागत नाही. चला मी तुम्हाला दाखवते की प्रोटीन शेक मी कसं बनवलेलं आहे. तर हे आहे ऑरिकचं व्हॅनिला कॉफी प्रोटीन शेक. आणि हे प्रोटीन शेक नॅचरल असून त्यामध्ये 5 इंग्रेडियंट्स आहेत. हे प्लांट प्रोटीन आहे, देशी खंड आणि फ्लेवरमध्ये. तुम्ही कितीही छान जेवण केलं ना तरी तुमच्या शरीराला प्रोटीनची कमी भासतेच. आणि या बॉक्समध्ये तुम्हाला असे 8 पॅकेट्स मिळतील आणि एका पॅकेटमधून तुम्हाला 21 ग्रॅम प्रोटीन मिळेल आणि 6 ग्रॅम BCAA मिळेल. आणि हे 100% नॅचरल प्रोटीन असल्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी हे तर खूपच छान आहे. याची टेस्ट खूप छान आहे, प्यायला पण खूप छान लागते. ज्यांना त्यांचं वेट मेंटेन ठेवायचं आहे त्यांना हे पॅकेट दिवसातून 1 वेळा घ्यायचं आहे. आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी जेवणाच्या ऐवजी दिवसातून हे 2 पॅकेट घ्यायचे आहे आणि ते पण पाण्यामध्ये. आणि ज्यांना वेट वाढवायचं आहे त्यांनी हे पॅकेट दुधामध्ये घ्यायचे दिवसातून 3 वेळा. मला जर घ्यायचं असलं तर मी त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध घेते आणि त्याच्यामध्ये 1 पॅकेट ओपन करून टाकते. नंतर त्याला छानपैकी शेक करून घेते आणि हे प्रोटीन शेक प्यायला रेडी होऊन जाते.
एनर्जीसाठी पण खूप छान आहे, कारण की आपण दिवसभर खूप सारे कामं करतो, तर त्यांनी आपली बॉडी पूर्ण थकून जाते आणि म्हणजे हातपाय दुखणं चालू होतात. तर त्यासाठी पण हे खूप छान आहे, म्हणजे एनर्जी आपली वापस येते हे जर प्रोटीन शेक घेतलं तर. चला तर मग आता माझं प्रोटीन शेक घ्यायचं राहिलं, मी हे घेऊन घेते. आणि जर तुम्हाला प्रोटीन शेक घ्यायचं असलं तर याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून हे प्रोटीन शेक तुम्ही मागवू शकता. कास तर तुझी जमली. हा, आप्पाजीने बघ किती मोठे चिपचे पॉकेट आणले. अरे बापरे. हा ना, बघू तर किती आणले. हे बा, हे 5, हे 5 आहेत, ते 5 आहेत ते. त्यानंतर अरे बापरे, पूर्ण हारच बनते याचा तुझ्यासाठी तर. 9, 10, 12, 13, 14, 15, 16. बापरे, 16. दिवची जमली मस्त. हा, एक आता खा, बाकी मग नंतर खाशील. एक सोबत नको खाऊ एवढे मोठे. हा, पोट खराब होऊन जाईल तुझं. हा हा, एक खा. फोडून देऊ का? बरं, मग हे बाकीचे ठेवून देऊ का याच्यामध्ये, थाईलीमध्ये? बरं ठीक आहे, फोड ना, मी हे सर्व आतमध्ये ठेवून देतो. मग आता बरं वाटत आहे तुला? हां हां, पकड. हां, पकड. ओ, चला, हा ठेवून दे, थाईलीमध्ये टाकून देते, नंतर खाशील ना. पूर्ण भंडारा होऊन गेला. बापरे बाप. अरे थांबा एक मिनिट. हां हां, टाक. हां, टाक. बघशील हळू. आता किती दिवस आणावं नाही लागत? किती दिवस आणावं नाही लागत? किती? काही दिवस आणावं लागत का? बरं ठीक आहे. हां, भरपूर आणले आप्पाजी, नाही रे? हां हां हां, चिप्स. बरं, हे ठीक आहे, ठेवून देते. हे किचनमध्ये. हा, फेकून दे, मी घर झाडतच नाही तरी टाकून दे खाली. बापरे, आज पप्पाने एवढे सारे अधिकसाठी आलू चिप्सचे पॉकेट आणले, कारण की अधिकला खूप आवडते. आई, आलू चिप्सचे पॉकेट पाहा. हां, कारण किती मोठं आहे? 15, एक त्याजवळ 16 पॉकेट. हां, आता इथं ठेवून देतो. नाही, काहीच नाही, जेवण नाही करू राहिलं, काहीच नाही. हो ना, चल खा मग आता. अजून शरबत देऊ का तुला करून? नाही ना, बरं ठीक आहे, खा मग पिलू. माझरचे पिलू. पोळी खाते का? ती पोळी टाका तिला. नाही, तिकडनं हाकला लागते. अरे तिकडनं गेलं ते, तिकडनं गेला. म्याव म्यावच करत आहे नुसतं ते. आणि हे पा, पोळी टाकत आहे. कुठे गेलं दाखवू का? दिसते का तुम्हाला? अरे कुठे गेलं रे? काय माहित, दिसत नाही आहे तिकडे. काय माहित कुठे गेलं? तिकडनं आहे पाहिजे. 3 पिलं आहेत, तुम्हाला दाखवते. एक आणखीन बाहेरचं कुठे गेलं ते? कमी गेलं, पळालं मी बेरी, पायाखाली आलं होतं ते. पळालं, एक इकडे पडायला, एक इकडे पडायला. आलं का? माझी आईच्या पायाखाली, मला माझरची भीती. गेलं का? तुम्हाला भीती नाही वाटत का? नाही नाही, गेलं. किती मस्त छोटे छोटे 3 आहेत. हा, ठेवून दे, खाते ते. हे बघ, इथं आहे माझरचं छोटूसं पिल्लू. अरे हो रे. हा, खाते ना, पुडी खात असते ना माझं. हा, आमच्याही घरी होती, मस्त खात एकदम मस्त खाऊन. बहिणी माझ्या बाई इकडे. हा, आणि इथं ये ना एक. हे बघ, कुठे चालले काय आम्ही बिचार फिरायला. हे मस्त खाऊन आला आता. हा, किती क्यूट आहे ते. माझ्या घरी एकही पॅक नाही आहे. नाही, पडायला. खाय रे पटकन. भूक लागली, खाते दोन. आणि एकटं बाहेर चिल्लावून आलं रे. ते एकटं बाहेर आहे. एक काय मस्त खाऊन आलं.
पोळी टाकायचं त्यांना मस्त खाते पोळे ते हा दात नाही अजून पूर्ण नाही 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 कालच तर आज झालंय वाटते ते काल की परवाच्या दिवशी नाही, एवढे लवकर नाही होत ते मग? 7 दिवस तर डोळे उघडायला लागतात. हो का 7 दिवस पर्यंत डोळे नाही उघडत ते. आज सकाळी कुठे होते माहिती आहे का ते जन्म झाल्यानंतरही 7 दिवसानंतर उघडते डोळे ते. आज सकाळी कुठे होते माहिती आहे का आईच्या रूम मध्ये. बापरे. हो मस्त चालू होते. आमच्या ते इकडे घरी आहे आणि तिकडे ते मांजर पाळतात हा ते 7 दिवसापर्यंत डोळे नाही उघडत. हो ना मस्त चालू आहे. 7 दिवसानंतर डोळे उघडतात मस्त. आणि हे पैसे घरातच झालेली. चल रे ये 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 हे गेला आता दोघंही खातात ते. बरोबर तिकडेच गेलं त्याला वल्ल माहिती तिथं आहे तिथं. तिथं पोळी टाकलेली आहे ना. हा जे काय बोलतो मला म्याऊ. तुम्ही निकालू क्या उनको ये वही माहिती रहा. उधर से देखो. तिकड नाही. एक काम कुठं 3 आहे ते. 3 आहेत ना 2च दिसून. गेले ह्यो. एक तिकडे असणार. ओ पिल्लू त्याच्या खाली येते. हे आपलं. मांजर पिल्लू. ते माहिती का स्टार्टिंग पासून जे पाळले ना तर खूप हे राहतात जवळ जवळ राहतात. हा स्टार्टिंग पासून मस्त त्यांना खाऊ घालत राहा लागते मग जवळ येतं हातात बसता येऊन म्हणते आता बापा रे मग पहिलेच भीती वाटते कोण वागवतो त्याला. हो ना तापत राहते एवढा वेळ आणि वागवते कोण. मला तर पहिलेच ते कुत्रा माजरा त्याची भीती वाटते. मग घेऊन जा घेऊन जा. आणि हे पा अद्विकची ब्लॉगिंग चालू आहे. अद्विक हे असं असते का झोपून कुकडे इकडे गेलं किचन मध्ये. अरे भाऊ इकडे रे अद्विक जा लवकर हाकल त्याला लवकर जा लवकर. किचन मध्ये गेलं किचन मध्ये. अरे लू एक कुत्रा का लू. अरे त्याला हाकल ना किचन मध्ये गेलं ना ते. अरे भाऊ लेकरू काय ऐकत नाही. कुठे गेले कूलरच्या खाली. तू ब्लॉगिंग करता का तू रेकॉर्डिंग करत ना. इकडे बघ ना कुठे गेली ते. हे बघ गाडीची मागं आली आता. हा हा इकडे ती हे बघ इथं आलं. इथे निघालं एक. अरे काय करतो रे काय हे इथं एक तर घुसला गेला आणखीन गेला. कर ब्लॉगिंग कर त्याची तू झोपून चालू ना ब्लॉगिंग. बघशील तोंडावर येणार ते. हा अंगावर नको येऊ. तू त्याच्या भावाला त्रास देऊ राहिला तो तिकडे निघून राहिला पा. तो पळाला तिकडे. हा निघाला बाहेर. आता बाहेर जाऊ दे ना बाहेर जाऊ ना आधी त्याला बाहेर. तू इकडे येऊन जा अद्विक इकडे. हा आता त्याला जाऊ दे बाहेर. चल हो बाहेर. अरे अरे पाय त्याला बाहेर काढलं आतमध्ये घुसलं. असं दूर एकच हात. इधर चल रही है असं काय करणार आहे ब्लॉगिंग. हा यांची ब्लॉगिंग शिकवते. ब्लॉगिंग सिखा रहे अभी यहाँ पे. हा बस जास्त हालू नको कॅमेरा. हाँ तर इथे खिचडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज मी बनवत आहे चवळीची भाजी म्हणजे तांदूळ जिऱ्याची भाजी. आमच्याकडे चवळीची भाजी म्हणतात त्याला. आणि आज माईला शेवड्या पाहिजे तर माईसाठी शेवड्या बनवत आहे है ना पिल्या. हां तर इथे आता तांदूळ जिऱ्याची पण भाजी मी फोडणी घालून दिली आणि बस आता कांदा कट केला की माईसाठी मस्त गरमागरम फोडणीच्या शेवड्या. चला ठीक आहे मग बस तू इथे बसत आहे का तू. चल ठीक आहे मग कांदा कट करून घेते मी. आणि इकडे तांदूळ जिऱ्याची भाजी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठच टाकायचं राहिलं होतं जास्त नाही कारण की चिंती भाजी म्हणून त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं. आणि आज जास्त जो स्वयंपाक बनायचा म्हणजे कोणाला जास्त भूक नव्हती म्हणून फक्त थोडीशी साधी खिचडी लावली. देख ना ठसका लागेल काही मिरची डाली मेनच नाही तर त्याच्यामध्ये फक्त थोडीशी साधी खिचडी लावली आणि आता तांदूळ जिऱ्याची भाजी बनवली. बस यांच्यासाठी आता थोडीशी शेवड्या बनवून घेते कारण की माई कालपासून म्हणत होती मामी शेवड्या बनव पण माझं झालंच नाही बनवणं म्हणून मी आज बनवते आहे ना माही. चला मग आता कांदा कट करून घेते. कांदा यांनी हे बाजारमध्ये गेले होते तर यांनी लसण कांदा त्यानंतर आलं हे सर्व घेऊन आले. कांदे कुठं गेले सर्वात खाली कांदे आहेत. चलो
कांदे कट करून घेते आणि सर्व कचरा इथं जमा केला. झाली का? बस थोडीशीच राहिली. तर फ्रेंड्स, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एका प्रोटीन शेकबद्दल सांगितलं होतं. जर तुम्हाला ते प्रोटीन शेक घ्यायचं असेल तर त्या प्रोटीन शेकची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन पण केलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही ते प्रोटीन शेक घेऊ शकता. चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.